नमस्कार मंडळी, राम राम. तर आता सध्या गावाकडे कापूस वेचणं चालू आहे. तर आमचं एवढं कापूस आलेलं आहे. दरवर्षी आमचं दिवाळीच्या आधी पूर्ण घर भरून असतो कापूस, पण यावर्षी कंटिन्यू पाऊस पडल्यामुळे कापूस वगैरे काय जास्त झालंच नाही आम्हाला, फक्त थोडंफार झालेलं आहे. आणि शेतकरी लोकांना तर यावर्षी खूप त्यांचं नुकसान झालेलं आहे. पाऊस म्हणजे सोयाबीन कापूस आलं होतं त्याच टाईमला पाऊस पडत होतं, म्हणून त्यांचं खूप खराब झालं होतं माल. तर मग आम्ही सकाळी लवकर जेवण वगैरे करून मग निघालो आम्ही. तर हा माझी दीर आणि जाऊबाई आहे, ते पण शेताला चालले होते. तर मग आम्ही थांबून त्यांना बोलून बाय वगैरे करून मग आम्ही निघालो गावाकडे. फक्त आम्ही एकच दिवस राहिलो आणि एक दिवसात आम्ही पूर्ण हॉस्पिटल वगैरे आईबाबांना दाखवून मग मागच्या दिवशी सकाळीच मग आम्ही निघालो. तर मिस्टरांना ड्युटीला पण जायचं होतं आणि या रस्त्याला म्हणजे एक छोटीशी हनुमान देवाचे मंदिर आहे जंगलात. तिथे नेहमी माकड असतातच. तर तुम्ही पाहू शकता रोडवरती नुसतं पळत होते, 8-10 माकड होते. मस्त ट्रेन पण चालली होती. तर चिकलूला खूप आवडते ट्रेन पाहणं, तर मस्त ती ट्रेनला पाहत होती. मग आम्ही आलो घरी आणि घरचे पूर्ण कामं वगैरे आवरून चिकलूसाठी मस्त ब्रेड आमलेट बनवलं. ती म्हणजे घरून काहीच खाऊन आली नव्हती, असं झाली होती, म्हणून मस्त तिला गरम गरम ब्रेड आमलेट बनवून दिलं. तर मस्त आवडीने खात आहे. आणि बॅग अनपॅकिंग केलं मी. आणि शॉपिंग वगैरे काय आम्ही जास्त केलं नाही. हा फ्लोअर क्लीनर आणि बॉडी लोशन वगैरे घेऊन आलं मी. तर चला मंडळी, या व्लॉगला इथे एंड करत आहे. लाईक करा, शेअर